प्रत्येक जणाला आपापल्या आवडीचं सुख शोधायला काही हरकत नाही, पण आपापल्या आवडी स्वतःना फक्त एकच विषय मनबुद्धीत राखून ठेवायला पाहिजे की आपण आपलं सत्य कर्म हे वायाला जाऊन न द्यायला पाहिजे. की आपल्याला सुख समाधान लाभण्याकरता सद्बुद्धीची गरज आहे आणि त्या सद्बुद्धीमुळे आपण सुख समाधानाला प्राप्त होतो. त्या सुख समाधानामुळे आपलं कौटुंबिक जीवन सर्वसाधारण जीवन सर्व आनंदात जाऊ शकतं. दुसरा, जितका पैसा महत्वाचा आहे तितकीच दुसरी एक जीवनात गोष्ट महत्वाची प्रकारे ही संसारही करा, कुटुंबही सुखरूप ठेवा आणि तुम्ही बी आनंदी राहा आणि आनंदी राहतात असा माझा विश्वास. अगोदर माझा परिचय. बाबूराव गोपीनाथ मुंडे, राहणार ताडसोन्ना, हल्ली मुक्काम बीड. मानव जन्माला आल्यानंतर आनंद काय आहे तो माझा स्वतःचा अनुभव बोलतो. माझा आनंद अध्यात्म, पारमार्थिक, सद्बुद्धी, सद्विचार आणि सत्संगती यामध्ये पूर्ण अनुभवलेला आहे. त्यामध्ये माझ्या जीवनात ग्रंथ ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज गाथा आणि बंकट स्वामी मालिका ह्या 3 ग्रंथाशिवाय मी काही पाहिलं नाही, परंतु त्यामध्ये मला भरपूर मला आनंद प्राप्त होतो. माझा आनंद कशात आहे म्हणाल तर माऊलींनी एक ओवी नव्या अध्यायामध्ये दाखवून दिलेली, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीशी कामू विषयावरी. परंतु आज प्रत्येक मानव सुख समाधानाकरता भुकेजलेला आहे. तर तीच माऊलींनी सुरुवातीचा शब्द असा आहे की मज हृदय रामू, सर्व सुखाचा आरामू. सर्व सुख परंतु पुढचा तुकडा असा की भ्रांतीशी कामू विषयावर. ही भ्रांती आपल्याला असल्यामुळं आपलं धावतं जीवन सुख समाधानाकडे येत नाही. म्हणून ती भ्रांती काढण्याकरताच सत्पुरुष पाहिजे आणि भ्रांती काढण्याकरताच ज्ञानेश्वरी पाहिजे, भ्रांती काढण्याकरताच अध्यात्म ग्रंथ पाहिजे आणि भ्रांती काढण्याकरताच सद्बुद्धी जीवनात यायला पाहिजे. तर भ्रांती काढण्याकरता ज्ञानेश्वरीच काय सांगते, गुरु दावी यायल्या वाटा, येऊनी विवेक तीर्थ तटा, धुवनी मळकाटा बुद्धीचा त्याने. आपल्या बुद्धीवर जो मळ बसलेला आहे तो मळ काढण्याकरता आपल्याला श्रीगुरु सद्बुद्धी देतात, सद्विचार देतात आणि ते मळ काढल्यानंतरच आपली भ्रांती जाते आणि भ्रांती झाल्यानंतरच आपण सर्व सुखाला प्राप्त होतो. आता सर्व सुख म्हणजेच काय? एका प्रकारचं सुख नाही. संसारिक सुख, आत्मिक सुख, कौटुंबिक सुख असे 4ही सुखाचा लाभ ह्यापासून मिळतो आणि शेवटला आत्मसुखापर्यंत जाण्याची प्राप्ती माणसाला तयार होऊन तो आत्मसुखापर्यंत जाऊ शकतो. आणि मानव जीवनात सर्व सुख मी बोललो, 4ही सुखाचा लाभ आहे मी हे बोललो, परंतु प्रत्येक जणाला आपापल्या आवडीचं सुख शोधायला काही हरकत नाही, पण आपापल्या आवडी स्वतःना फक्त एकच विषय मनबुद्धीत राखून ठेवायला पाहिजे की आपण आपलं सत्य कर्म हे वायाला जाऊन न द्यायला पाहिजे. कोणाला संसारात शेती करण्यास सुख आहे, पण शेती सत्य इमानदारीने करणं, सत्कर्म करणं ह्याच्यातच परमेश्वर सुख देतो. कोणाला व्यवहार करण्याचा आनंद आहे, व्यवहार बी सत्य कर्म, नित्य व्यवहार, न चूक होऊन देणं हा व्यवहार करण्याचाच आनंद आहे. हे परमेश्वराची साधू संतांची अशी म्हणणं आहे. आणि पैसा 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 पैशाशिवाय आज काहीही जगात होत नाही. पैशाशिवाय पायही टाकता येत नाही. आज आपण म्हणतो आपल्याला पैशाची काय गरज आहे, पण पैशामुळं काही एक होऊ शकतं. आणि दुसरा, जितका पैसा महत्वाचा आहे तितकीच दुसरी एक जीवनात गोष्ट महत्वाची ही पूर्ण मानवाने लक्षात ठेवायला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे आपला श्वासोश्वास. जेवढा पैसा महत्वाचा आहे तितका आपला श्वासोश्वास महत्वाचा आहे.
जेवढ्या पैशाचा तुम्ही अनुभवताल तेवढ्या आपल्या श्वासोश्वासाचा, आपल्या आरोग्याचा, आपल्या शरीराचा, त्या श्वासोश्वासाचा तेवढा अनुभव तुम्ही घ्या. आणि ह्या दोन्हीची जोड जर तुम्ही लावली, आपला स्वतःचा श्वासोश्वास आणि आलेला पैसा ह्याची दोन्हीची जोड राहिली तर तुम्ही आनंद होता. कोणताही व्यवहार करा, शेती करा, अध्यात्म परमार्थ करा, व्यवहार करा, नोकरी करा, कुठल्याही व्यवहारात तुम्हाला अति आनंद भोगू शकता. हीच माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती. कारण मानव जन्माला यायचे ते एकच वेळेस यायचे, पुन्हा पुन्हा हा मानव जन्म नाही. अध्यात्म सांगते पाठीमागून चालत आलेले अनेक जीवापैकी फक्त एक मानव जीव माणसाला प्राप्त झालेला आहे. त्याच मानव जीवनात तुम्हाला पशी पक्षू जनावर कुत्रे मांजर ह्याला बुद्धी नाही, फक्त बुद्धी आहे ती मानव जीवनाला. ती बुद्धीचा वापर तुम्ही तुमचा श्वासोश्वास कसा रोखून ठेवायचा आणि पैसा आलेला कसा व्यवहारात गुंतवायचा ह्याच्यावर तुम्ही मन बुद्धी जर लावली तर तुम्ही कधीही सक्सेस होऊ शकतात आणि तुम्ही कधीही आनंदी राहू शकतात. माझं म्हणणं नाही की तुम्ही प्रत्येक सद्बुद्धीतच राहून 100% तुम्ही तेच काम करा. नाही, तुम्ही पैसाच कमवा, पैसा नक्की कमवा, पण पैशाचा विचार जोडून या व्यवहार उत्तम व्यवहार आहे. अशा प्रकारे पैसा कमवा आणि अशा प्रकारे संसारही करा, कुटुंबही सुखरूप ठेवा आणि तुम्ही बी आनंदी राहा आणि आनंदी राहताल असा माझा विश्वास आहे. तर मी कोण आहे, मी आलो कुठून आणि येऊन इथं करायचंय काय आणि काय काय करून जायचंय कुठं, हा विचार प्रत्येक मानवाच्या जीवनात असायलाच पाहिजे आणि यायलाच पाहिजे. आलोय कुठून हे मला माहित नाही, फक्त काय करायचंय हेच पाहतोय. फक्त जे करायचे ते बाजूला जाते आणि जे नाही करायचं तेच करीत बसतोय. म्हणून मानव जीवनात आल्यानंतर जी मी आता वयाबद्दल बोललो त्याचा तोच सारांश आहे की आपल्याला सुख समाधान लाभण्याकरता सद्बुद्धीची गरज आहे आणि त्या सद्बुद्धीमुळं आपण सुख समाधानाला प्राप्त होतो. त्या सुख समाधानामुळं आपलं कौटुंबिक जीवन सर्वसाधारण जीवन सर्व आनंदात जाऊ शकतं. धन्यवाद.